कारागृहाच्या सुरक्षेतून बुधवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास 28 वर्षीय बंदी पळून गेल्याची घटना घडली आहे। याबाबत खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस 28 वर्षीय बंदी मुजाहिद गुलजार खान याचा शोध घेत आहेत। परंतु अशा प्रकारच्या हलगर्जीपणामुळे सुरक्षतेच्या प्रश्नावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। मुजाहिद याच्यावर शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्यानंतर त्याची रवानगी तळोजा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती। गुरुवारी रात्री याबाबत तळोजा मध्यवर्ती कारागृहातील कर्मचारी एकनाथ पाटील यांनी खारघर पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये मोलमजुरी करणारा मुजाहिद हा शिरूर पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात न्यायालयाने त्याची रवानगी तळोजा कारागृहात केली होती। बुधवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास कारागृहातील कारागृह पोलिसांच्या ताब्यात असताना कारागृहासमोरील रस्त्यावरून तो पळून गेल्याचं तक्रारीत म्हटलंय। याबाबत कारागृह प्रशासन अधिक चौकशी करत आहे, परंतु अशा घटना वेगवेगळ्या कारागृहात वारंवार घडत असल्यानं सुरक्षेच्या प्रश्नावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।